माणसाला विश्वविक्रमाचं खूप आकर्षण असतं नाही का? म्हणजे कोणी जिलेब्या खाण्याचा विक्रम करतंय, कोणी उलटं चालत जाण्याचा विक्रम करतंय. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात असा एक वाघ आहे की ज्याने चक्क चालण्याचा विश्वविक्रम केलाय. म्हणजे हा वाघ थोडं नव्हे तर जवळजवळ 3000 किलोमीटर एका वर्षात चाललाय आणि म्हणूनच त्याचं नाव वॉकर असं पडलंय. आज मी तुम्हाला याच वॉकर वाघाची गोष्ट सांगणार आहे बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. वॉकरची ही कहाणी सुरू होते पूर्व विदर्भातल्या टिपेश्वर नावाच्या अभयारण्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे आणि तिथे पिलखान नावाचा एक परिसर आहे. या परिसरामध्ये T1 नावाची एक वाघीण होती. साधारणतः 2016च्या आसपास या वाघिणीला 3 पिल्लं झाली. 3ही पिल्लं नर होती. होता होता ही पिल्लं मोठी झाली, साधारणतः 2 वर्षांची झाली आणि मग आईपासून वेगळं होण्याची वेळ आली. तिन्ही पिल्लं आईपासून वेगळी झाली, आपापली टेरिटरी शोधण्यासाठी बाहेर पडली. पण याच वेळी एक भयंकर घटना घडली. या 3 बछड्यांपैकी एक बछडा होता ज्याचं नाव होतं T1C1. हा बछडा जेव्हा आपली टेरिटरी शोधण्याच्या प्रयत्नात आईपासून वेगळा झाला तेव्हा नेमका जंगलाच्या सीमेवर कदाचित कोणीतरी शिकारीसाठी एखादा फासळा लावला होता, सापळा लावला होता. त्या सापळ्यामध्ये तो अडकला आणि त्या सापळ्याची तार त्याच्या कमरेभोवती वेढली गेली. आता हा T1C1 जो होता तो 2 वर्षांचा साधारणतः झालेला होता. ताकद चांगली होती त्याच्यामध्ये, त्यामुळे तो सापळा तोडण्यामध्ये तो यशस्वी झाला. मात्र ती जी तार होती ती त्याच्या कमरेभोवती तशीच लपेटलेली राहिली. त्या तारेमुळे त्याच्या कमरेला जखम झाली. आता हे उघडकीस कधी आलं? तो पुन्हा एकदा टिपेश्वरमध्ये जे टुरिझम झोन जो असतो, पर्यटकांचा झोन जो असतो, त्या झोनमध्ये आला आणि पर्यटकांनी त्याला पाहिलं आणि त्यांनी वनविभागाला कळवलं. मग वनविभागाने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. नेमकं त्याच वेळी असं झालं की पूर्व विदर्भामध्ये वाघांचा अभ्यास करण्यासाठी WII म्हणजे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे काही संशोधक पूर्व विदर्भात काम करत होते, वाघावर संशोधन करत होते. तर ती टीम त्यावेळी टिपेश्वरमध्ये पोहोचली आणि वाघाचा शोध घेणं सुरू झालं. सुदैवानं हा T1C1 जो होता तोच पुढे वॉकर या नावाने ओळखला गेला. तर हा बछडा सापडला, त्याला डार्ट केलं गेलं म्हणजे बेशुद्ध केलं गेलं आणि मग त्याच्या कमरेभोवतीची जी तार होती ती काढली गेली. आता या तारेमुळे जखम झालेली होती, त्याच्यावर उपचार करणं आवश्यक होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारसुद्धा केले. जंगलातच, त्याला काही कॅप्चर केलं नव्हतं, कैदी बनवलं नव्हतं. जंगलातच त्याच्यावर उपचार केले आणि त्याला पुन्हा सोडून दिलं. साधारण महिनाभरानंतर तो पूर्णतः बरा झालेला होता. मात्र जेव्हा त्याला बेशुद्ध करण्यात आलं त्यावेळी WIIने काय केलं की WIIने त्याच्या मानेभोवती एक पट्टा लावला. आपल्याला माहिती असेल की वाघांचा अभ्यास करण्यासाठी, विशेषतः त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचा GPS पट्टा लावला जातो. त्यावेळी WIIमध्ये एक झेहुद्दीन नावाचे एक संशोधक होते, तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा उपक्रम राबवला गेला. तर या वॉकरला पट्टा लावला आणि त्याला सोडून देण्यात आलं. महिनाभराने तो बरा झाला आणि टिपेश्वरमध्ये पुन्हा एकदा आपली टेरिटरी शोधायला त्याने सुरुवात केली. साधारण 4 महिने तो टिपेश्वरच्या आसपासच वावरत होता आणि मग जसा जून महिना उजाडला तसा त्याने निर्णय घेतला की आता आपण टिपेश्वरमधून बाहेर पडूया आणि बाहेर आपली टेरिटरी शोधण्याचा प्रयत्न करूयात. जून महिन्यामध्ये तो टिपेश्वरमधून बाहेर पडला आणि टिपेश्वरच्या जवळच एक रोपवाटिका आहे, नर्सरी आहे. जवळजवळ 12 दिवस तो त्या रोपवाटिकेमध्ये राहिला. कदाचित तो विचार करत असेल की आता इथून कुठल्या दिशेला जावं. रोपवाटिकेतून बाहेर पडून त्याने पैनगंगा नावाची नदी आहे ती ओलांडली आणि तेलंगणाच्या दिशेनं निघाला. रस्त्यामध्ये काही गावं होती, काही जंगलं होती. हे सगळं पार करत तो निघाला होता. गावांमधून सुद्धा जाताना त्याने विशेष काळजी घेतली, कुठल्याही माणसाच्या नजरेस आपण पडू नये अशी काळजी घेत तो निघाला. मात्र अचानक त्याचा प्रवास थांबला. असं काय झालं होतं? झालं असं होतं की त्याच्यासमोर 4 पदरी महामार्ग होता. बघा, 2 वर्षांचा हा बछडा आहे, माणसांच्या जगात कसं वावरायचं त्याला माहीत नाही आणि अचानक पहिल्यांदाच त्याचा सामना होतोय 4 पदरी महामार्गाशी. भांबावून गेला.
तो महामार्ग ओलांडण्याचं धैर्य त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणून त्याने काय केलं, त्याने मार्ग बदलला आणि मार्ग बदलून त्याने आपली मार्गक्रमणा चालू ठेवली. आता लक्षात घ्या की वाघ जेव्हा स्थलांतर करत असतो तेव्हा त्याला त्याच्या रस्त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक अडथळे येतात जे मानवनिर्मित असतात. उदाहरणार्थ हा महामार्ग, रेल्वे रूळ, कालवे. परंतु या सगळ्यावर मात करून कसं पुढे जायचं हे या नवख्या वाघाला माहीत नव्हतं. म्हणून त्याने या पहिल्या टप्प्यावर आपला मार्ग बदलला. मार्ग बदलत बदलत तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, राज्यांमधून प्रवास करत राहिला. आता किती जिल्ह्यांमधून त्याने प्रवास केला असेल बघा. तो औरंगाबाद, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, हिंगोली, नांदेड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्रवास करत होता. अक्षरशः तेलंगणातल्या आदिलाबादपर्यंत तो जाऊन आला. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे त्याने कधीही कुणालाही त्रास दिला नाही, कुठल्याही माणसावर त्याने हल्ला केला नाही. या सगळ्या प्रवासामध्ये तो जवळजवळ 5 महिने प्रवास करत राहिला आणि 1475 किलोमीटर अंतर पार करून शेवटी तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे ज्ञानगंगा नावाचं अभयारण्य आहे तिथे जाऊन पोहोचला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा एवढा मोठा प्रवास या वॉकरनं नेमका कसा केला. म्हणजे 1475 किलोमीटर हा एक सरळ रेषेतला प्रवास आपण कॅल्क्युलेट केला, परंतु त्याने एका वर्षभरात सुमारे 3000 किलोमीटर एवढा प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्याने एक विशिष्ट प्रकारची रणनीती अवलंबली होती. लक्षात घ्या, हा केवळ 2 वर्षांचा वाघ होता. त्याने जग पाहिलेलं नव्हतं. तरीसुद्धा नैसर्गिक अंतःप्रेरणा त्याच्यामध्ये ज्या होत्या, नॅचरल इन्स्टिंक्ट ज्या होत्या, त्याच्या आधारावर त्याने काही निर्णय घेतले. त्यातला पहिला महत्त्वाचा निर्णय होता की जंगलाच्या आडोशानं प्रवास करणं. तो जेव्हा त्याने सुरुवात केली तो जून महिना होता. त्यामुळे पावसाळा सुरू झालेला, सर्वत्र हिरवाई होती, गवत वाढलेलं, रान वाढलेलं. या सगळ्याच्या आडून आपल्याला चांगला प्रवास करता येईल हे त्याने बरोबर ओळखलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावं असतील, शेतं असतील, ह्या सगळ्यांच्या आजूबाजूला काही झाडी असते, जंगलाचे काही पॅच, काही तुकडे असतात. या तुकड्यांचा वापरसुद्धा त्याने आपल्या प्रवासादरम्यान केला असं संशोधकांना आढळलं. हा काय करायचा की जेव्हा त्याला अशा पद्धतीचे हिरवे तुकडे दिसतील त्यावेळी दिवसासुद्धा प्रवास करायचा आणि जेव्हा तो गावाकडे किंवा एखाद्या शहराच्या आसपास येईल त्यावेळी तो थांबून जायचा. एखाद्या झुडपाखाली असेल किंवा एखाद्या झाडाखाली दिवसभर बसून राहायचा, लपून राहायचा, कुणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने राहायचा आणि मग जसा अंधार पडेल तसा बाहेर निघायचा. संशोधकांच्या असंही लक्षात आलं की रात्रीच्या वेळी हा आपला चालण्याचा वेग वाढवायचा. म्हणजे तासाला अर्धा किलोमीटर या वेगानं रात्री तो चालायचा आणि एकंदरीत त्याच्या सगळ्या चालण्याचं जेव्हा अनालिसिस केलं गेलं, विश्लेषण केलं गेलं, तेव्हा असं लक्षात आलं की दिवसाला तो सरासरी 8 किलोमीटर एवढं अंतर चालून जायचा. बरं, आता या सगळ्या चालण्याच्या प्रवासामध्ये त्याचा माणसाशी सामना झाला नसेल काय? कारण मी म्हटलं की गाव किंवा शहरांनासुद्धा याने ओलांडून तो गेला होता. अशा वेळी काय व्हायचं? तर संशोधकांच्या असं लक्षात आलं की शेतीच्या किंवा गावाच्या आसपास असला की हा वाघ लपून बसायचा, माणसं आसपास असतील तर लपून राहायचा आणि जेव्हा माणसं दूर जातील तेव्हाच बाहेर पडायचा. दुर्दैवानं एका घटनेमध्ये मात्र त्याचा एका माणसाशी सामना झाला. त्याने एका माणसावर चुकून हल्ला केला गैरसमजुतीतून आणि तो माणूस जखमी झाला होता. मात्र अशी घटना पुन्हा घडली नाही. या वॉकरची लपून राहण्याची जी क्षमता आहे ना, त्याच्याबद्दल एक खूप चांगला किस्सा आहे. माझा एक मित्र आहे बायोलॉजिस्ट नूर नावाचा, तर तो सुद्धा या पथकामध्ये होता. जे पथक त्याच्यावर संशोधन करत होतं, त्याला ट्रॅक करत होतं. नूर सांगतो की मी जवळजवळ 6 महिने या पथकामध्ये काम केलं. मला दररोजची माहिती असायची की हा वॉकर नेमका कुठे आहे, पण 6 महिन्यामध्ये मला तो एकदाही दिसला नाही. लक्षात घ्या, या जीवशास्त्रज्ञाकडे वॉकरच्या ज्या GPS लावलेला जो पट्टा आहे त्या पट्ट्यामधून येणारे सिग्नल याच्याकडे येत आहेत आणि त्या सिग्नलच्या आधारावर त्याला माहिती आहे की तो आपल्यापासून किती अंतरावर आहे, किती फूट, किती मीटर अंतरावर आहे. असं असूनसुद्धा 6 महिने या जीवशास्त्रज्ञाला हा वाघ दिसला नव्हता. म्हणजे तो किती चलाखीने स्वतःला लपवून मार्गक्रमण करत होता हे आपल्या लक्षात येईल. असं असलं तरीसुद्धा या नूरचा एकदा या वॉकरशी सामना झाला. झालं असं की कालांतराने लक्षात असं यायला लागलं होतं की त्याच्या कॉलरला लावलेले जो पट्टा होता मानेला लावलेला त्याच्यामध्ये असलेली जी बॅटरी आहे ती कदाचित संपेल अशी एक आशंका होती आणि म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला होता की आपण
याला पुन्हा एकदा पकडून ती बॅटरी चेंज करू, बॅटरी बदलू आणि म्हणून त्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं. बरं, ही अख्खी टीम या वॉकरला शोधते आहे. वॉकरला ते माहिती आहे आणि तो त्यांना गुंगारा देतोय. एका क्षणी असं झालं, WIच्या टीमला माहिती मिळाली की या वॉकरनं एका दरीमध्ये एका नीलगाईची शिकार केली आहे. त्यांनी लगेच निर्णय घेतला की आपण या शिकारीपर्यंत जाऊया, तो आसपासच कुठेतरी असेल, म्हणजे तिथे त्याला डार्ट मारून बेशुद्ध करता येईल आणि मग बॅटरी बदलता येईल. या निर्णयानुसार हा जो नूर होता तो आणि त्याची सगळी टीम या दरीकडे निघाले. वाटेमध्ये अर्थात नूरच्या हातामध्ये यंत्र होतं GPSचं, त्याच्यावर त्याला दिसत होतं की वाघाचं नेमकं लोकेशन कुठे आहे, पण वाघ नेहमीप्रमाणे काही दिसत नव्हता. आणि दरीत उतरत असताना अचानक त्याच्या सहकार्याने त्याला कोपर मारलं आणि हळू आवाजात म्हटलं की सर, टायगर. नूरचं लक्ष नव्हतं अजिबात. त्याने जेव्हा खाली पाहिलं दरीमध्ये, तेव्हा त्याच्यापासून जेमतेम 50 मीटर अंतरावर हा मोठा वाघ बसलेला होता, वॉकर. नूरचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे, पण वॉकरचं मात्र त्याच्याकडे अगदी पहिल्यापासून लक्ष होतं. तो पाहत होता की माणसं आपल्या दिशेने चालत येत आहेत आणि हे त्याला अर्थातच आवडलेलं नव्हतं. आता जेव्हा नूरची आणि या वाघाची नजरानजर झाली, तेव्हा वॉकरची रिॲक्शन काय असावी? वॉकरने चेहरा त्रासिक केला आणि एका विशिष्ट पद्धतीने आवाज करून आपली नाराजी व्यक्त केली. फक्त तेवढंच. त्याने कुठलाही आक्रमकपणा दाखवला नाही, या टीमवर धावून आला नाही. तो आपल्या बसल्या जागेवरून उठला आणि जंगलामध्ये निघून गेला. म्हणजे 6 महिन्यामध्ये त्याचं प्रत्येक लोकेशन, दररोजचं लोकेशन माहीत असूनसुद्धा या जीवशास्त्रज्ञाला हा वॉकर फक्त एकदाच दिसला, तो सुद्धा अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा सामान्य माणसाची भीतीनं गाळण उडेल. पण अशा परिस्थितीतसुद्धा वॉकरने कुठलाही आक्रमकपणा न दाखवता आपल्या मार्गाने तो निघून गेला. अर्थात WIच्या टीमला त्याला काही पकडता आलं नाही त्याची बॅटरी चेंज करण्यासाठी, आणि तरी त्याचं ट्रॅक घेणं मात्र चालूच होतं. या नूर अली सय्यदचा आणखीन एक किस्सा. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला वॉकर काही केल्या दिसत नव्हता, तर या कॉलरबरोबरच कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुद्धा वॉकरचा हा जो मार्ग आहे तो ट्रॅक केला जात होता. तर एका क्षणी असं झालं एका दिवशी की नूर हे कॅमेरा ट्रॅप चेक करत होता. एका ठिकाणचा कॅमेरा ट्रॅप त्याने तपासला, त्याच्यामध्ये काही वॉकरचा फोटो आलेला नव्हता. त्याने तो परत जागेवर लावून दिला आणि तिथून निघून गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा कालांतराने तो कॅमेरा चेक करायला नूर त्या जागेवर आला आणि तिकडचं सिम कार्ड त्यातलं काढल्यानंतर जेव्हा तो पाहायला लागला, तेव्हा तो उडालाच. कारण ज्यावेळी तो पहिल्यांदा तो कॅमेरा ट्रॅप चेक करायला आला होता, त्याच्यानंतर अवघ्या काही सेकंदातच वॉकर त्याच कॅमेरासमोर आला होता. म्हणजे याचा अर्थ असा की नूर जेव्हा तिथे होता त्याच वेळी आसपास वॉकरसुद्धा होता. त्याने नूरला पाहिलं होतं आणि काही सेकंदानंतर तो नेमका त्याच जागी पोहोचला होता. म्हणजे अशा पद्धतीने माणसाचा वावर आसपास असूनसुद्धा वॉकरने कधीही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. तर अशा प्रकारे वॉकरची मार्गक्रमणा सुरू राहिली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याने 7 वेळा रेल्वे रूळ ओलांडले, 67 वेळा त्याने रस्ते ओलांडले आणि 34 वेळा मोठे महामार्ग ओलांडले. लक्षात घ्या, एका वाघासाठी हे किती कठीण असेल. या सगळ्या काळामध्ये म्हणजे 13 महिन्यामध्ये त्याने 3016 किलोमीटर एवढं अंतर पार केलं. म्हणजे 8 जिल्हे आणि 2 राज्य एवढं सगळं हा एकटा वाघ फिरून आला. याच्या आधी अशा पद्धतीने वाघांची मार्गक्रमणा झाल्याची नोंद आहे. म्हणजे 2016मध्ये मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातला एक वाघ होता. तो जवळजवळ 444 किलोमीटर चालल्याची नोंद आहे. पण हा वाघ आपला वॉकर जो आहे तो 3000पेक्षा जास्त किलोमीटर चालला आणि त्यामुळे त्याच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली. इथे मी एक सांगू इच्छितो की कॉलरच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या गळ्याभोवती लावलेला पट्टा जो आहे त्या माध्यमातून या किलोमीटरची नोंद घेण्यात आलेली आहे, त्याच्या प्रवासाची नोंद घेण्यात आलेली आहे. त्यामुळे कॉलर लावलेला वाघ इतके किलोमीटर चालतो अशा प्रकारची जगातली ही पहिलीच नोंद आहे. म्हणून या वॉकरचं खूप महत्त्व आहे. आता हा वॉकर शेवटी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये येऊन सेटल झाला. आता या बुलढाण्याचं हे अभयारण्य आहे. तिथे वाघ अजिबात नाहीत, बिबटे आहेत पण वाघ अजिबात नाहीत. त्यामुळे हा एकटाच तिथे होता. बरेच महिने हा तिथे राहिला. तिथे अर्थातच मादीही नव्हती.
त्यामुळे हा तिथे सेटल होईल का हा प्रश्न होताच. शेवटी 2 एप्रिल 2020 रोजी त्याची कॉलर काढली गेली. जेव्हा WIAची टीम तिथं पोचली तेव्हा एका चिंचेच्या झाडाखाली हा वॉकर बसला होता. ज्ञानगंगा अभयारण्यातच होता. आणि तुम्हाला माहीत नसेल पण पूर्वी असं व्हायचं की कॉलर काढतानासुद्धा वाघाला बेशुद्ध करायला लागायची आणि मग त्याची कॉलर काढली जायची. पण आता तंत्रज्ञान एवढं सुधारलं आहे की केवळ रिमोटच्या सहाय्यानं एक बटन दाबलं की ती कॉलर उघडते. तर अशा पद्धतीनेच हा वाघ जेव्हा झाडाखाली बसलेला होता तर एका विशिष्ट अंतरावर थांबून या टीमने रिमोटचं बटन दाबलं आणि कटकन आवाज झाला. कॉलर त्याच्या मानेपासून वेगळी झाली. हा वॉकर किंचित दचकला, मात्र त्याला फारसा त्याचा काही फरक पडला नाही. त्याची मार्गक्रमणा पुढे सुरू राहिली. या सगळ्या प्रक्रियेनंतरसुद्धा पुढचे काही महिने तो ज्ञानगंगामध्येच होता. मात्र तिथे कुठलाही दुसरा वाघ नसल्यामुळे तो ज्ञानगंगातूनसुद्धा बाहेर पडला. जोपर्यंत तो त्या अभयारण्यात होता तोपर्यंत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. मात्र जेव्हा तो अभयारण्यातून बाहेर पडला त्याच्यानंतर मात्र तो कुठे गेला, आज तो कुठे आहे, कुठल्या जंगलामध्ये तो सेटल झाला आहे का, त्याला मादी मिळाली का, त्याने त्याची टेरिटरी स्थापन केली का, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. रूढार्थाने वॉकरने विश्वविक्रम केला असं म्हटलं जातं. पण माझ्या मते हा आकड्यांचा खेळ महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं हे आहे की वॉकरने हा सगळा मार्ग कशा पद्धतीने पूर्ण केला. त्याला त्याच्या मार्गामध्ये कॉरिडॉर मिळाले, म्हणजे जंगलाचे पॅचेस मिळाले. मला असं वाटतं की हे कॉरिडॉर जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. आकड्यांचे खेळ महत्त्वाचे नाहीत. हे जे हिरवे तुकडे आहेत जंगलांचे, जे आपल्या गावांच्या आपल्या शहरांच्या आसपास आहेत, ते वाचले पाहिजेत. कारण केवळ वाघ नव्हे तर इतर प्राणीसुद्धा आपल्या जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी या हिरव्या तुकड्यांचा, या कॉरिडॉरचाच वापर करत असतात. आणि म्हणूनच हे कॉरिडॉर वाचवणं हे माणूस म्हणून आपलं महत्त्वाचं कर्तव्य असं मला वाटतं. वॉकरची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि यासारख्या इतर कुठल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.